हॅलो. चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमर एटीएम गुरु चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पोकन इंग्लिश मधला महत्वाचा टॉपिक लर्न करणार आहोत, ज्याचं नाव आहे प्रिपोजिशन. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, पदार्थाचं स्थळ सांगायचंय, लोकेशन सांगायचंय. तो पदार्थ, वस्तू, व्यक्ती कोठे आहे हे सांगायचंय तुम्हाला, तर त्यासाठी प्रिपोजिशन वापरावं लागतं. या प्रिपोजिशन शिवाय ते सेंटेन्स पूर्ण होत नाही. मग हे प्रिपोजिशन आहेत तरी कोणते बरं? तर प्रिपोजिशन आहेत ऑन, प्रिपोजिशन आहे अबो, प्रिपोजिशन आहे अंडर, प्रिपोजिशन आहे बिटवीन. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर, ऑनचा अर्थ व्हायलाय वर आणि अबोचा सुद्धा अर्थ व्हायलाय वर, अंडर म्हणजे खाली आणि बिलो म्हणजे खाली. तर नेमकं याच्यामधला फरक काय, हे आम्हाला कन्फ्युजन होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं. पण आजच्या सेशन मध्ये आपण हे सर्व कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत, जेणेकरून बोलताना एकदम ॲक्युरेटली 100% ॲक्युरसीने तुम्ही प्रिपोजिशनचा यूज सांगून सेंटेन्स बनवा. आणि तसेच यासोबत आपल्याला ॲमिजारचे वाक्य सुद्धा बनवायचे. कुणाला आधार घेऊन? प्रिपोजिशनला आधार घेऊन. चला विद्यार्थ्यांनो, वेळ न दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी तुम्हाला माहिती सांगतो. विद्यार्थ्यांनो, आपला स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आपला स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे. या स्पोकन इंग्लिशच्या कोर्समध्ये आपण खात्रीने इंग्रजी बोलायला शिकवणार आहोत. या कोर्समध्ये नेमकं असणार काय, तर इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, इंग्लिश मध्ये संवाद कसं साधायचं तुम्हाला हे शिकवलं जाणार आहे. ओके. त्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो 5000 पेक्षा जास्त व्होकॅब्युलरी वर्ड. बऱ्याच विद्यार्थ्यांची व्होकॅब्युलरी चांगली नसते. व्होकॅब्युलरी चांगली नसल्यामुळे इंग्रजी बोलायला भीती वाटते. मग व्होकॅब्युलरी कशी इम्प्रूव्ह करायची हे सुद्धा आपण शिकवणार आहोत. नंतर आहे मास्टर इन इंग्लिश ग्रामर, इंग्लिश ग्रामर मध्ये मास्टरी मिळवायची. कन्फ्युजन असतात बऱ्याच विद्यार्थ्यांना, सर ॲमिजर कुठे वापरू, वॉज वेअर कुठे वापरू, हॅव एज कुठे वापरू, किंवा टेन्स असेल, मॉडेल ऑक्झिलरी असेल, हे सगळे कन्सेप्ट आपण या कोर्स मार्फत शिकणार आहोत. 10,000 प्लस सेंटेन्सेस प्रॅक्टिस, क्लासमध्ये दररोज सेंटेन्सची प्रॅक्टिस घेणार, होमवर्कला साठी सुद्धा मिळणार. म्हणजे सेंटेन्स कसं बनवायचं, सेंटेन्स फॉर्मेशन कसं करायचं हे तुम्हाला कळालं की इंग्रजी बोलणं 100% पक्क. ओके. तर विद्यार्थ्यांनो, ओव्हरऑल इंग्लिश साठी, इंग्लिश कम्युनिकेशन, इंग्लिश बोलायला जेवढ्या काही तुम्हाला गोष्टी लागतील तेवढ्या सगळ्या आपण या कोर्स मार्फत पूर्ण करणार आहोत. कोर्सची फीस किती आहे, तर 499 आहे. बॅच कधी चालू होणार, तर 17 ऑगस्ट पासून बॅच चालू होणार आहे. बॅच ही बेसिक टू ऍडव्हान्स या प्रकारची असणार आहे विद्यार्थ्यांना. ओके. मग बॅच जॉईन करायचं तर करायचं काय, तर एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं आपलं ऍप डाउनलोड करायचं. हे ऍप डाउनलोड करायचं आणि त्यानंतर तुम्हाला स्पोकन इंग्लिश कोर्स दिसेल, तो कोर्स परचेस करायचा. ओके. आता विद्यार्थ्यांनो, जर ऍप डाउनलोड करताना काही अडचण आली तर या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. ओके. चला सुरुवात करूया आपण आजच्या पहिल्या सेशनला. विद्यार्थ्यांनो बघा, पहिल्यांदा थोडक्यामध्ये प्रिपोजिशन काय बघून घेऊया. हे आय, वी, यू, दे, ही, शीट, सॉरी प्रोनाउन, याला प्रोनाउन असं आपण म्हणायचं. सुरुवातीला आपण प्रोनाउन कोणते येतं, प्रोनाउनची पेअर, जोडी कोणती आहेत हे आपण बघूया. बघा विद्यार्थ्यांनो, आयचा अर्थ होतो मी. आयची जोडी काय, नेहमी ऍम, म्हणजे मी आहे. ओके. पुढे बघा, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते. तसेच आपल्याकडे जे सिंग्युलर नाउन आहेत, बॉय, रोहन, श्रुती, लॉयन, कॅट, टेबल, चेअर, जेव्हा घटक एक असेल तेव्हा त्याच्या समोर तुम्हाला इज जोडायचं, म्हणजे आहे. जसं की बघा, ही इज तो आहे, शी इज ती आहे, इट इज ते आहे. सिंग्युलर नाउन, बॉय इज बॉय आहे, रोहन इज रोहन आहे, टेबल इज टेबल आहे, चेअर इज चेअर. एक घटक असेल तर इज जोडायचं. ओके. पुढे आहे विद्यार्थ्यांना आपल्याकडे वी, यू, दे आणि प्लुरल नाउन. बघा आपल्याकडे आहेत वी, यू, दे आणि प्लुरल नाउन विद्यार्थ्यांनो, अनेक वचनी नाव. वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, तुम्ही, दे म्हणजे ते, त्या, ती. तसेच प्लुरल नाउन, चिल्ड्रन, बॉईज, गर्ल्स, पीपल. अनेक वचनी असतील तर त्याची जोडी आर घ्यायची, म्हणजे आहेत किंवा आहोत. मग मी असं म्हणेल, आम्ही क्लासमध्ये आहोत, वी आर इन द क्लास. ते क्लासमध्ये आहेत, ते अनेक आहेत, दे आर इन द क्लास. तुम्ही क्लासमध्ये आहात, यू आर इन द क्लास. हा यूचा अर्थ तू जरी असला, तुम्ही जरी असलं तरी आरच घ्यायचं मुलांना. मी म्हणलं तू वर्गात आहेस, यू आर इन द क्लास. तुम्ही वर्गात आहात, यू आर इन द क्लास. सेम सेम पॅटर्न प्रमाणे. ओके. चला आता जाऊया समोर. विद्यार्थ्यांनो, हे सेंटेन्स आहेत.
तुम्हाला हे सेंटेन्स काय करायचे, कम्प्लीट करायचे. काय करायचे तुम्हाला, कम्प्लीट करायचे. कम्प्लीट द सेंटेन्सेस असं म्हणतोय. ही इज हाऊस, तो घर आहे. मला सांगा, मी म्हणलं तो घर आहे, वाक्य कम्प्लीट होईल का, नाही. मला असं म्हणावं लागेल, ही इज इन द हाऊस. जेव्हा इन वापरेल तेव्हा सेंटेन्स कम्प्लीट होईल. मी असं म्हणतोय ती बाजारात आहे, मग मी असं म्हणतोय शी इज इन द मार्केट. ओके, ती बाजारामध्ये आहे असं मी म्हणेल विद्यार्थ्यांनो. तुम्हाला जवळपास सांगायचं असेल ऍट वापरू शकता, काही अडचण नाही. आता फॅन इज बेड, पंखा बेड आहे. वाक्य मिनिंगफुल व्हायलंय का, नाही. फॅन इज अबो द बेड, काय म्हणताल तुम्ही, फॅन इज अबो द बेड, पंखा बेडच्या वर आहे. तेव्हा अबो वापरलं, सेंटेन्स कंप्लीट झालं. द ब्रिज इज डॅश डॅश द रिव्हर, द ब्रिज इज डॅश डॅश द रिव्हर. विद्यार्थ्यांना इथे अबो वापरतोय, अबो द रिव्हर आहे की नाही. हे ब्रिज रिव्हरच्या, नदीच्या वर आहे. मग हे सेंटेन्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जसं प्रिपोजिशन लागले तसेच आपल्याला प्रिपोजिशन वेगवेगळ्या ठिकाणी कसे वापरतात हे शिकायचंय. बघा, प्रिपोजिशनचे डेफिनेशन बघूया सुरुवातीला आणि मग स्टेप बाय स्टेप एक एक प्रिपोजिशन घेऊया. बघा, प्रिपोजिशन म्हणजे काय, अ वर्ड और फ्रेज that is used before a noun or pronoun to show place, time, direction, etc. बघा, प्रिपोजिशन काय, एक प्रकारचा वर्ड आहे, एक प्रकारची फ्रेज आहे. दॅट इज युज्ड, जी वापरण्यात येते. बिफोर, पूर्वी, कुणाच्या समोर, नाउन आणि प्रोनाउन, नाम किंवा सर्वनाम. जे नाम आहेत विद्यार्थ्यांनो, नाव आहेत, सर्वनाम आहेत, यांच्या समोर वापरायचे. कशासाठी वापरायचे, तर ते प्लेस, ठिकाण सांगतात, ते वेळ सांगतात, ते दिशा सांगतात. आजच्या सेशन मध्ये आपल्याला फोकस प्लेस सांगणारे प्रिपोजिशन बघायचे. बघा, नाम किंवा सर्वनामापूर्वी स्थळ, काळ, दिशा वगैरे दाखवणारा शब्द म्हणजेच शब्दयोगी असेल. मग यावरून तुम्हाला असं कळतं विद्यार्थ्यांनो, की प्रिपोजिशन बघा, प्रिपोजिशन वेळेच्या, स्थळाच्या व दिशेच्या अगोदर वापरले जातात, अगोदर वापरले जातात. ओके, चला आता विद्यार्थ्यांनो जाऊया थोडस समोर. प्रिपोजिशन ऑफ प्लेस कोणकोणचे आहेत बघा, इन, ऑन, अंडर, अबो, बिलो, बिटवीन, एटसेट्रा, हे सगळे प्रिपोजिशन. आता आपल्याला जायचंय मुलांनो डिटेलमध्ये. बघा, तुमच्या समोर आहे ऑन नावाचं प्रिपोजिशन. ऑनचा अर्थ होतो च्यावर किंवा लगत एखाद्या गोष्टीला स्पर्श करून, अशा अर्थाने वापरतात. ऑनचा अर्थ काय होतो मुलांनो, च्यावर, एखाद्या गोष्टीला स्पर्श करून, अशा अर्थाने ऑनचा वापर करतात. बघा, ऑन इज युज्ड when something is touching a surface, जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्या वस्तूला स्पर्श करून असेल. तुम्ही चित्रामध्ये बघा, हा टेबल आहे, टेबलाला स्पर्श करून काय आहेत, पुस्तकं आहेत. मग जेव्हा पुस्तकं एखाद्या घटनेला किंवा एखाद्या वस्तूला स्पर्श करून आहेत तेव्हा तुम्हाला ऑनचा वापर करावा लागतो. ओके, आता विद्यार्थ्यांनो बघा, पुस्तक टेबलवर आहे, हे माझ्या समोर वाक्य, माझ्या समोर वाक्य आहे, पुस्तक टेबलवर आहे. फॉर्म्युला विद्यार्थ्यांनो, सब्जेक्ट प्लस अमिजार नंतर ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन वापरायचं. सब्जेक्ट मला सांगा, क्रिया करणारा कोण, पुस्तक. मग मी पुस्तकासाठी घेतोय विद्यार्थ्यांनो द बुक. आता द बुक सब्जेक्ट झाला, नंतर एम घेऊ, इज घेऊ, आर घेऊ. काय घेता येईल मला, एक पुस्तक असल्यामुळे इज घेतला, इज. नंतर मला घ्यायचं ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. मला सांगा, सब्जेक्ट काय झाला आपल्याकडे, सब्जेक्ट झाला पुस्तक. सब्जेक्ट काय झाला आपल्याकडे, पुस्तक हा सब्जेक्ट झाला विद्यार्थ्यांनो. ओके, सब्जेक्ट पुस्तक आहे. मग या पद्धतीने मी असं लिहिले, द बुक इज, कुठे, टेबल वर आहे. विद्यार्थ्यांनो, हे जे वर लागले ना, हे आहे प्रिपोजिशन. मराठीमध्ये याला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. मराठीमध्ये हे शब्दाच्या नंतर येतं. मराठीमध्ये कधी येतं विद्यार्थ्यांनो, शब्दाच्या नंतर येतं. म्हणजे टेबलच्या नंतर वर आलेला जो शब्द आहे तो आहे प्रिपोजिशन. तो आहे विद्यार्थ्यांनो प्रिपोजिशन. मराठीमध्ये आहे नाही, शब्दाच्या नंतर येतं, पण इंग्लिश मध्ये शब्दाच्या अगोदर घ्यावं लागतं. मग मला सांगा, वर साठी शब्द काय, ऑन. मग मी घेतोय, द बुक इज ऑन द टेबल. झालं वाक्य, द बुक इज ऑन द टेबल. केव्हा स्पर्श करून असेल तेव्हा.
आता विद्यार्थ्यांनो हे रिमोट आहे, मी हातावरती ठेवलंय, मग मी काय म्हणेल, द रिमोट इज ऑन माय हँड, माझ्या हाताला स्पर्श करून, द रिमोट इज ऑन माय हँड असं मी म्हणेल. आणखीन एक उदाहरण घेतो विद्यार्थ्यांनो, समजा माझ्याकडे हे पुस्तक आहे, हे पुस्तक मी माझ्या हातावरती ठेवलंय, पुस्तक हातावरती ठेवलंय, मग मी असं म्हणेल, द बुक इज ऑन माय हँड. चिटकून आहे, जर मी असं केलं तर अबो होत, म्हणून चिटकून असेल तर ऑन वापरायचं. कळालं? चला समोर जाऊया. पुढे आहे सफरचंद ताटावर आहे. बघा सफरचंद ताटावर आहे, चिटकून आहे, स्पर्श करून आहे. मला सांगा सब्जेक्ट कोण आहे? ऍपल. मग मी असं म्हणेल, द ऍपल, द ऍपल. किती आहे? एक आहे, मग मी असं म्हणेल, द ऍपल इज ऑन द प्लेट असं म्हणेल, एक असेल तर. विद्यार्थ्यांना आता तुम्ही एक ऑब्झर्व करू शकता की बाबा इथं हा एक आहे, हा त्याचा दुसरा, म्हणजे दोन तुकडे आहेत. मग मी असं म्हणेल ऍपल्स. काय म्हणेल याला? ऍपल्स. मला सांगा सब्जेक्ट अनेक घालाय, अनेक असेल तर एम घेऊ, इज घेऊ, आर, मी घेतोय आर, ऍपल्स आर. कुठे आहे? तर ताटावर, वर प्रिपोजिशन आहे, वर साठी ऑन आणि ताट साठी प्लेट. ऍपल्स आर ऑन द प्लेट असं वाक्य बनवेल. सोपं आहे. चला जाऊया समोर आता विद्यार्थ्यांनो. पुढचं आहे बघा, ती बस स्टॉपवर आहे, ती बस स्टॉपवर आहे. पहिल्यांदा बघा ऍटचा वापर कधी करायचा? एखाद्या ठिकाणी च्या आसपास अशा अर्थाने वापरायचा, एखाद्या ठिकाणी च्या आसपास अशा अर्थाने वापरायचा. बघा ऍट इज युज्ड when talking about a specific point or place. बघा at is used when talking about a specific point or place. जेव्हा तुम्हाला सांगायचंय एक व्यक्ती त्या घटकाच्या आसपास आहे, जवळ आहे, जवळ आहे, आसपास आहे, तेव्हा ऍटचा वापर करायचा. ओके. आता बघा ती कुठे आहे? बस स्टॉपच्या आसपास आहे. मला सांगा सब्जेक्ट कोण आहे? ती. मग ती साठी घेतोय विद्यार्थ्यांनो शी. झाला सब्जेक्ट, एक असल्यामुळे एम घेऊ, इज घेऊ, आर, मी घेतो इज. आता मला सांगा बस स्टॉपवर आहे, वर. आता ती बस स्टॉपच्या वर असेल का, ऑन असेल का? नाही, आसपास आहे, म्हणून मला काय वापरायचं? ऍट. मग मी असं म्हणेल शी इज ऍट, शी इज ऍट द बस स्टॉप असं वाक्य म्हणेल मी. ओके, शी इज ऍट द बस स्टॉप असं वाक्य म्हणेल. पुढे आहे तो शाळेत आहे. पुढे आहे विद्यार्थ्यांनो तो शाळेत आहे. बघा सब्जेक्ट झाला तो विद्यार्थ्यांनो, मग तो साठी घेईल मी ही, तो साठी काय घेईल? ही. घेतला सब्जेक्ट. त्याच्यानंतर इज घेऊ, एम घेऊ, आर घेऊ, मी घेतो इज. घेतलं इज विद्यार्थ्यांनो. कुठे आहे? शाळेमध्ये आहे. बघा हा मुलगा शाळेच्या आसपास आहे, शाळेत एंट्री केली का त्याने? नाही, शाळेच्या जवळ आहे, त्याला लोकेशन विचारलंय, मग तो म्हणतो ही इज ऍट द स्कूल, ही इज ऍट द स्कूल. झालं वाक्य. बघा मला म्हणायचं तो मुलगा शाळेच्या आसपास आहे, मग आसपास सांगायचं असेल तर ऍट वापरायचं. सोपं आहे. चला पुढचे विद्यार्थ्यांनो इनचा वापर कुठे करायचा? बघा इनचा वापर कुठे करायचा विद्यार्थ्यांनो? विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, इनचा अर्थ होतो चात. इनचा अर्थ काय होतो? चाहत. बघा इन म्हणजे चाहत. इनचा उपयोग एखादी वस्तू, एखादी व्यक्ती एखाद्या जागेच्या आत आहे हे दाखवण्यासाठी केला जातो. एखादी व्यक्ती किंवा वस्तू एखाद्या जागेच्या आत आहे हे सांगण्यासाठी. आता विद्यार्थ्यांनो तुम्ही घरामध्ये आहात, तुम्ही कुठे आहेत? घरामध्ये आहात, म्हणजे जागा काय झाली तुमची? घराच्या मध्ये आहे. मग मध्ये आहेत म्हणून काय वापरायचं? इन वापरायचं. काय वापरायचं? इन वापरायचं. तुम्ही वर्गामध्ये आहेत आहे की नाही, मग इन वापरायचं. तुम्ही बागेमध्ये आहात, इन वापरू शकता. म्हणजे त्या बागेच्या सराउंडिंग, त्या बागेच्या पर्टिक्युलर एक विशिष्ट एरिया आहे, त्या एरियाच्या मध्ये आहात, मग इन वापरायचा. बघा विद्यार्थ्यांनो वाक्य बघा, चेंडू बॉक्स मध्ये आहे. हा चेंडू बॉल आहे, कुठे आहे? बॉक्स मध्ये आहे. मग बघा ना, बघा इन इज यूज टू शो समथिंग इनसाइड अ प्लेस, स्पेस और एरिया. बघा इनसाइड अ प्लेस, इनसाइड अ प्लेस या जागेच्या आतमध्ये. मला सांगा हे बॉक्स एवढा आहे का नाही? हा बॉक्स एवढा आहे.
मग चेंडू कुठे आहे? त्या जागेच्या स्पेस मध्ये आहे, त्याच्या एरियामध्ये, बाहेर आहे का तो? नाही, त्याच्यामध्ये आहे. मग विद्यार्थ्यांनो मी वाक्य असं म्हणेल, चेंडू झाला सब्जेक्ट, मग चेंडूसाठी घेईल विद्यार्थ्यांनो द बॉल. एक असल्यामुळे एम गिव्ह इज गिव्ह आर मी घेतो इज, कुठे? बॉक्स मध्ये. मग मला सांगा प्रिपोजिशन तुम्हाला काय म्हणलं? शब्दाच्या जोडून नंतर येतं मराठीमध्ये, पण इंग्लिश मध्ये शब्दाच्या अगोदर वापरावं लागतं. ओळखायचं प्रिपोजिशन काय? असं शब्दयोगी अव्यय जे शब्दाला जोडून येतं. मग विद्यार्थ्यांनो मध्ये, मग मध्ये साठी घ्या इन. मध्ये साठी काय घ्यायचं विद्यार्थ्यांनो? इन. मग द बॉल इज इन द बॉक्स. काय म्हणतो मी? द बॉल इज इन द बॉक्स. बॉल कुठे? बॉक्सच्या मध्ये आहे. तुम्हाला डेफिनेशन सांगितली, प्रिपोजिशन नेहमी शब्दाला जोडून येतात, शब्दाच्या पूर्वी वापरावे लागतात इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये शब्दाच्या नंतर येतात. पुढे बघा, मासा पाण्यामध्ये आहे. हा मासा बघा विद्यार्थी कुठे? पाण्यामध्ये आहे. मग बघा सब्जेक्ट कोण झाला आपल्याकडे? मासा. मग मी असं म्हणतोय द फिश. द फिश एक आहे, एम गिव्ह इज गिव्ह आर मी घेतो इज. कुठे आहे? पाण्यात, पाण्यामध्ये. मग मध्ये साठी इन आणि पाण्याला वॉटर. द फिश इज इन द वॉटर. झालं वाक्य, द फिश इज इन द वॉटर. पुढे बघा अबो. आता विद्यार्थ्यांनो अबोचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. अबो म्हणजे चावर, पण कसं? अंतर राखून अशा अर्थ. ऑनचा अर्थ वर व्हायलाय, पण अबो म्हणजे चावर, अंतर राखून. ही पेन आहे, मी अशी चिटकून ठेवली, मी असं म्हणेल द पेन इज ऑन माय हँड. या पेनला मी असं वर उचललं, मध्ये गॅप झाला, मग मी असं म्हणेल द पेन इज अबो माय हँड. क्लिअर झालं ऑन आणि अबो मधला फरक? बघा ऑन काय म्हणतो? चिटकून आहे, आणि अबो काय म्हणतो? वर आहे. ओके, बघा आता अबो मीन्स समथिंग इज हायर दॅन समथिंग एल्स बट नॉट टचिंग. महत्वाचा वर्ड आहे. अबो मीन्स समथिंग इज हायर दॅन समथिंग एल्स. एखादी गोष्ट दुसऱ्या कोणत्या गोष्टीच्या वर आहे, बट नॉट टचिंग, पण स्पर्श करू नये का? नाही. बघा वाक्य बघा, पंखा पलंगाच्या वर आहे. विद्यार्थ्यांनो बघा, हा पंखा पलंगाच्या वर आहे, चिटकून आहे का त्याला? नाहीये. मग मला सांगा सब्जेक्ट, क्रिया करणारा कोण? पंखा. मग मी घेतोय द फॅन. घेतला द फॅन, सब्जेक्ट झाला. मग एम गिव्ह इज गिव्ह आर एक आहे म्हणून घेतो इज. आता मला ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन घ्यायचंय. कुठे? पलंगाच्या वर. मला सांगा वर साठी काय? ऑन, आणि पलंगाला काय म्हणायचं? कॉट. झालं वाक्य, झालं. द फॅन इज अबो द कॉट. काय म्हणतात? द फॅन इज अबो द कॉट. स्पर्श करून तर नसतोच, मग वर आहे म्हणून अबो वापरायचं. काय वापरायचं? अबो वापरायचं मुलांना. चला पुढे जाऊया. पूल नदीच्या वर. तुम्ही बघा हा पूल आहे आणि ही खाली नदी आहे. मला सांगा स्पर्श करून आहे का? असा चाटून चाललाय का पूल त्याला? नाही, वर आहे तो. मग मला सांगा पूल, पूल साठी घेतोय द ब्रिज. घेतला द ब्रिज, घेतला. ओके, ॲमेझार किती ब्रिज आहेत? एक, म्हणून मी घेतोय इज. घेतला इज. नंतर ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन नदीच्या वर. मग वर साठी काय इथे? अबो, आणि नदीला म्हणतोय ब्रिज, नदीला म्हणतोय रिव्हर. काय म्हणतो मी? नदीला रिव्हर असं म्हणतोय. मग वाक्य झालं द ब्रिज इज अबो द रिव्हर. द ब्रिज इज अबो द रिव्हर. तुम्हाला विचारलं हा मुलगा कुठे? तुम्ही असं म्हणू शकता द बॉय इज अबो द रिव्हर. आणि बॉय पुलावर आहे, तर तुम्ही वाक्य कसं म्हणाल? द बॉय इज ऑन द ब्रिज, कारण चिटकून आहे, त्याच्यावर उभा आहे, तो उभा आहे. इथे डॉग पण आहे, मग मी असं म्हणाल द डॉग इज अबो द रिव्हर. नदीच्या वर कुत्रा आहे, चिटकून नाहीये, वर आहे, अंतर डिस्टन्स ठेवून. आणि पुलाच्या विचारलं तर काय होईल? द डॉग इज ऑन द ब्रिज. ओके, चलो नेक्स्ट. आता हे विद्यार्थ्यांनो तुमच्याकडे बिटवीन. बघा एक एक स्टेप बाय स्टेप आपण लर्न करतो. बिटवीन. बिटवीन कधी वापरायचं? तर दोन वस्तू किंवा व्यक्तीमध्ये अशा अर्थाने वापरायचं. दोन वस्तू किंवा दोन व्यक्तीमध्ये अशा अर्थाने बिटवीन वापरायचं. बघा बिटवीन इज युज्ड when something is in the middle of two other things. बघा
बिटवीन इज युज्ड व्हेन समथिंग इज इन द मिडल ऑफ टू अदर थिंग्स. अशी गोष्ट जी दोन वस्तूच्या मध्ये आहे तेव्हा बिटवीन वापरायचं. बघा, चेंडू बुटाच्या मध्ये आहे. मला सांगा, चेंडू आहे, बॉल आहे, कोणत्या दोन वस्तूच्या मध्ये आहेत? इकडे एक शूज आहे, इकडे एक शूज आहे. मग दोन वस्तूच्या मध्ये असेल तर काय वापरायचं? बिटवीन वापरायचं. ओके, बघा, दोन वस्तूच्या मध्ये आहे की नाही, दोन वस्तूच्या मध्ये. बघा, सब्जेक्ट कोण झाला? चेंडू. मग मी घेतो विद्यार्थ्यांनो द बॉल. घेतला द बॉल, घेतला. एक आहे बॉल म्हणून मी काय घेतो? ॲमिजार पैकी इज. बघा, सब्जेक्ट झाला द बॉल, ॲमिजार एक असल्यामुळे इज. कुठे? बुटांच्या मध्ये. मग मध्ये साठी मी इन वापरेल का इथे? नाही. बघा, महत्वाचं, मध्येचा अर्थ इन पण व्हायला, पण इन कधी? त्या स्पेसच्या आतमध्ये. काहीतरी त्याला बाउंड्री केलेली आहे तेव्हा त्याला इन म्हणायचं. पण दोन आहेत ना, दोन वस्तूच्या मध्ये, मग बिटवीन वापरायचं. मग द बॉल इज बिटवीन, द बॉल इज बिटवीन द शूज. त्या शूजच्या मध्ये बॉल आहे. ओके, चला पुढे बघा, अमंग. विद्यार्थ्यांनो, अमंगचा वापर बघा. अमंग अनेक व्यक्ती किंवा वस्तूंमध्ये एखादी गोष्ट आहे हे दाखवण्यासाठी करतात. महत्वाचं वर्ग, अनेक व्यक्ती किंवा अनेक वस्तूच्या मध्ये. तुम्हाला सांगितलं इनचा अर्थ व्हायला मध्ये, पण कसा? जेव्हा त्याला बाउंड्री दिलेली आहे, स्पेसिफिक एरिया, आणि त्या स्पेसिफिक एरिया मध्येच तो आहे तेव्हा इन वापरायचं. बिटवीन कधी म्हणलं? जेव्हा दोन वस्तू असतील तेव्हा बिटवीन वापरा, पण दोन पेक्षा जास्त असतील तर तेव्हा अमंग वापरायचं. काय वापरायचं? अमंग वापरायचं. बघा, अमंग इज युज्ड व्हेन समथिंग इज इन द मिडल ऑफ मेनी पीपल ऑर थिंग. असं काहीतरी जे की मेनी पीपल, असंख्य लोकांच्या मध्ये किंवा वस्तूच्या मध्ये. आता वाक्य बघा, तुम्हाला छान समजेल. मुलगी तिच्या मित्रांमध्ये आहे. विद्यार्थ्यांनो, आता आपण फोकस करूया मुलीवरती. ही आहे बघा मुलगी, ही आहे मुलगी. ती कुठे? अनेक मित्रांच्या मध्ये. बघा, 1 2 3 4 5 आणि इकडं पण येतं, इकडं पण येत, फोटो न कट झाले. म्हणजे जवळपास तिला 10 एक मित्र आहे. 10 मित्रांच्या मध्ये ती बसलेली आहे. मग दोन असेल बिटवीन वापरा, दोन पेक्षा जास्त असेल अमंग वापरा. मग बघा, मुलगी सब्जेक्ट, मग मी घेतोय द गर्ल. घेतला द गर्ल. किती आहे? बघा, सब्जेक्ट झाला, किती आहे? एक. मग गर्ल इज. कुठे? तिच्या मित्रांमध्ये, मित्रांमध्ये, मग अमंग. घेतला अमंग, तिच्या मित्रांमध्ये, अमंग हर फ्रेंड्स. द गर्ल इज अमंग हर फ्रेंड्स. झालं वाक्य, सोपं आहे. द गर्ल इज अमंग हर फ्रेंड्स. पुढे बघा, आता बाग शाळेसमोर आहे. आता समोरवालं प्रिपोजिशन बघा, बिफोर. बिफोरचा अर्थ होतो विद्यार्थ्यांनो समोर. बिफोर म्हणजे काय? समोर, समोर. बिफोरचा अर्थ होतो समोर. आता टाइम विचारायचं असेल, तुम्हाला माहित असेल बिफोर म्हणजे पूर्वी, आहे की नाही? बिफोर म्हणजे पूर्वी, परंतु आपल्याला प्लेस सांगायचं, एखाद्या वस्तूच्या समोर आहे हे दाखवण्यासाठी केला जातो. बघा, बिफोर इज यूज टू शो इन फ्रंट ऑफ समथिंग. इन फ्रंट ऑफ समथिंग, एखाद्या वस्तूच्या समोर आहे. बघा, बाग शाळेसमोर आहे. मुलांना बघा, ही बाग आहे आणि कुठे? शाळेच्या समोर. शाळेच्या समोर बाग आहे. ओके, आता बघा विद्यार्थ्यांनो, सब्जेक्ट कोण झाला बरं माझ्याकडे? बाग. मग मी बाग साठी काय घेतोय? द गार्डन. गार्डन किती आहे? एक आहे, मग घेतोय गार्डन इज. आता मला सांगा, शाळेसमोर प्रिपोजिशन आहे विद्यार्थ्यांना. बघा, समोर हे प्रिपोजिशन आहे. कुठे आले? शाळेच्या नंतर आले, पण इंग्लिश मध्ये अगोदर घ्यावं लागतं. मग मला सांगा, समोर साठी शब्द काय? बिफोर. मग मी लिहितोय द गार्डन इज बिफोर. कुणासमोर? शाळेसमोर. मग लिहितोय बिफोर द स्कूल. द गार्डन इज बिफोर द स्कूल. आता माझ्या समोर कॅमेरा, मग मी असं म्हणेल द कॅमेरा इज बिफोर मी. माझ्या समोर कॅमेरा. तुम्ही इन फ्रंट ऑफ सुद्धा म्हणू शकता, दोघांचा अर्थ सेम होतो, काही अडचण नाही. ओके, चला पुढे आहे आता बिहाइंड. विद्यार्थ्यांनो, बिहाइंडचा अर्थ होतो च्या मागे. बघा, सगळं डिटेल मध्ये बघतोय. बिहाइंडचा अर्थ होतो च्या मागे. बघा,
Behind is used when something is at the back of another thing. बघा, behind is used when something is at the back of another thing. दुसऱ्या एका गोष्टीच्या ती मागे. मागे. फॉर्म्युला सेम, सब्जेक्ट अमेजर ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. बघा मी म्हणतोय खुर्ची टेबलाच्या मागे आहे. विद्यार्थ्यांनो बघा नीट, ही खुर्ची आहे कुठं टेबलाच्या मागे आहे. आपल्याला काय सांगायचं, सब्जेक्ट खुर्ची, मग मी म्हणतोय खुर्चीसाठी द चेअर. द चेअर, मग एम गिव्ह इज गिव्ह आर मी घेतो इज. द चेअर इज. ओके, कुठं, टेबलाच्या मागे. मला सांगा या वाक्यामध्ये प्रिपोजिशन काय लागले, मागे लागले. कुणाच्या मागे, टेबलच्या. मग मला सांगा मागेसाठी शब्द काय, बिहाइंड. बिहाइंड, कुठे, टेबल. बिहाइंड द टेबल. झालं वाक्य, द चेअर इज बिहाइंड द टेबल. द चेअर इज बिहाइंड द टेबल, टेबलाच्या मागे. आता मला असं सांगायचं, भिंत चेअरच्या मागे. मग मी असं म्हणेल द, आहे की नाही, मी असं म्हणेल चेअर. चेअर कशाच्या मागे, ओके, भिंत कुणाच्या मागे, तर चेअरच्या. मग मी असं म्हणेल द वॉल इज बिहाइंड द चेअर. असं वाक्य होईल, द वॉल इज बिहाइंड द चेअर. आता मी इथे उभा आहे, माझ्या मागे स्क्रीन आहे. मग मी असं म्हणेल द स्क्रीन इज बिहाइंड मी. माझ्या मागे स्क्रीन आहे. आता पुढचा विद्यार्थ्यांनो अंडर. पुढचं काय प्रिपोजिशन आपल्याकडे, अंडर. बघा अंडर म्हणजे काय, अंडर म्हणजे कशाच्या खाली किंवा त्याच्या खालच्या बाजूस. विद्यार्थ्यांनो अंडरचा अर्थ होतो खाली असणे, खाली. बघा कुत्रा पलंगाच्या खाली आहे, हा कुत्रा आणि हा कॉट आहे, पलंग, त्याच्या खाली कुत्रा आहे. मग बघा वाक्य कसं होते, बघा विद्यार्थ्यांनो, कुत्रासाठी घेतो मी द डॉग. घेतला द डॉग, एम गिव्ह इज गिव्ह आर मी घेतो इज. कुठे, पलंगाच्या खाली, मग खालीसाठी बिहाइंड. इथे काय घेतलं आपण, अंडर घेतले. द डॉग इज अंडर. द डॉग इज अंडर द कॉट असं म्हणेल, खाली आहे ना तो, द डॉग इज अंडर द कॉट मी असं म्हणेल विद्यार्थ्यांनो. ओके, चला पुढे आहे बिसाइड. विद्यार्थ्यांनो बिसाइडचा अर्थ होतो च्या बाजूला. बिसाइड म्हणजे काय, च्या बाजूला. बघा बिसाइड इज युज्ड when something is very close to another thing. Something is very close to another thing. दुसरी एक वस्तू त्याच्या जवळ आहे, जवळ आहे, क्लोज आहे, तेव्हा बिसाइड वापरायचं. बघा आता बॅग टेबलाच्या जवळ आहे. मला सांगा ही बॅग कुठे, टेबलाच्या जवळ आहे. लिहू काय इथे विद्यार्थ्यांनो, द बॅग. झाला सब्जेक्ट. एम गिव्ह इज गिव्ह आर मी घेतो इज. कुठे, टेबलाच्या बाजूला. द बॅग इज बिसाइड द टेबल. झालं वाक्य, द बॅग इज बिसाइड द टेबल. सिंपल वाक्य आहे. ओके, चला आता विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी हे आहे. बघा पिक्चर स्वरूपामध्ये आणखी समजून घेऊया. बघा पहिले तुमच्याकडे इन, तुम्हाला बनवायचे विद्यार्थ्यांनो. ही आहे तुमचा मांजर. ओके, ही मांजर कुठे, बॉक्स मध्ये आहे. मग मी असं म्हणेल द कॅट इज इन द बॉक्स. मध्ये आहे, स्पेसिफिक एरिया आहे, विशिष्ट एरिया दिलाय, त्या एरियाच्या मध्ये आहे ती म्हणून इन वापरला. ओके, पुढे आहे ऑन. बघा स्पर्श करून आहे इथे ती, मांजर काय स्पर्श करून आहे. मग मी असं म्हणेल द कॅट इज ऑन द बॉक्स. जेव्हा स्पर्श करून सांगायचं आहे तेव्हा तुम्ही ऑन वापरायचा. अंडर बघा याच्या खाली एक्झॅक्ट, मग मी असं म्हणेल द कॅट इज अंडर द बॉक्स. विद्यार्थ्यांनो बघा अंडर द बॉक्स, इथे थोडस अंतर असेल, डिस्टन्स असेल तर बिलो म्हणायचं. द कॅट इज बिलो द बॉक्स. द कॅट इज बिलो द बॉक्स असं म्हणायचं. ओके, आता फरक बघा विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट टू चा अर्थ होतो बाजूला, समोर असणं. मग मी असं द कॅट इज नेक्स्ट टू द बॉक्स. आता ऑन आणि अबो मधला फरक बघा. चिटकून आहे तर मी असं म्हणेल द कॅट इज ऑन द बॉक्स. दोघांमध्ये अंतर आहे तर मी असं म्हणेल द कॅट इज अबो द बॉक्स. एकदम खाली असेल तर अंडर म्हणेल, थोडस अंतर असेल त्याच्या खाली तर बिलो म्हणेल. कळालं अंडर आणि बिलो मधला फरक, ऑन आणि अबो मधला फरक. ऑन म्हणजे वर, कसा, हा असा. द पेन इज ऑन माय हँड, अशी वर उचलली, द पेन इज अबो माय हँड. सोपं आहे. पुढे आहे इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफचा अर्थ होतो विद्यार्थ्यांनो समोर, जसं आपण बिफोर म्हणलं त्या प्रकारचं. मग मी असं म्हणेल द कॅट इज बिफोर द बॉक्स किंवा द कॅट इज इन फ्रंट ऑफ द बॉक्स.
बिहाइंड म्हणजे मागे बघा, द कॅट इज बिहाइंड द बॉक्स. ओके, चला आता बिटवीन दोन बॉक्स आहेत, दोन बॉक्स मध्ये मी असं म्हणेल द कॅट इज बिटवीन टू बॉक्सेस ऑन द लेफ्ट, आहे की नाही. आता इथं असं म्हणलं, समजा ही मांजर आहे, इकडे हा बॉक्स आहे, मग मी असं म्हणेल द बॉक्स इज ऑन द लेफ्ट साइड ऑफ द कॅट. पुढे बघा, टू कॅट्स आर अपोजिट इच अदर, द कॅट इज ऑन द राईट साइड ऑफ द बॉक्स असं म्हणू शकेल. पुढे आहे विद्यार्थ्यांनो बिहाइंड. बघा इथे सूर्य आहे आणि इथं ढग आहे, तुम्ही कसं म्हणणार? द सन इज बिहाइंड द क्लाउड. द सन, बघा हा सन आहे, सन, आणि हा काय तुमचा क्लाउड आहे, ढग. मग मी असं म्हणेल द सन इज बिहाइंड द क्लाउड. आता ओव्हर बघा, ओव्हर विद्यार्थ्यांनो जसं आपण अबो बघितलं होतं त्या पद्धतीचं वर, मग मी असं म्हणेल द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. या प्रकारचे. टू फ्रेंड्स सीट बिसाइड इच अदर. इन म्हणजे मध्ये, द लेडी इज इन द कार असं म्हणू शकता. मी असं म्हणेल द कम्प्युटर इज इन फ्रंट ऑफ द मॅन. द फ्लावर पॉट इज ऑन द टेबल. इथे माणूस आहे, द मॅन इज अंडर द ट्री. बिलो, द ट्री पॉट इज बिलो द विंडो असं म्हणेल. ओके, चला आता विद्यार्थ्यांनो ही काही वाक्य तुमच्यासाठी येतात. ओके, हे तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत, प्रॅक्टिस साठी तुम्हाला हे वाक्य असणार आहेत. परत एकदा सांगतो, जर आपल्याला तुम्हाला स्पोकन इंग्लिशचा कोर्स जॉईन करायचा असेल तर तो कोर्सची बॅच दिनांक 17 ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे. बेसिक टू ऍडव्हान्स असा कोर्स असणार आहे आणि या कोर्समध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल 5000 पेक्षा जास्त व्होकॅब्युलरी वर्ड आपण लर्न करणार आहोत. तसेच मास्टर इंग्लिश ग्रामर कच्चं असेल तर पक्क कसं करायचं, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून एकदम फ्लुएंटली कसं बोलायचं हे आपण शिकणार. 10,000 पेक्षा जास्त सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. ओके विद्यार्थ्यांनो, आता विद्यार्थ्यांनो ही होती महत्वाची माहिती. ओके, तुम्हाला काय करायचंय, एटीएम गुरु एज्युकेशन वर जायचंय आणि आपला कोर्स परचेस करायचा स्पोकन इंग्लिशचा. जर ऍप डाउनलोड करताना किंवा कोर्स घेताना काही अडचणी आल्या तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. ओके, चला येथेच थांबूया विद्यार्थ्यांनो. चलो, थँक्यू.